नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 6वीतील युनिट 3 आहे. युनिट 3 मध्ये काय आहे आपलं म्हणजे 3.6 जो चॅप्टर आहे न्यूज फ्लॅश. तर आपण एक आगळा वेगळा टॉपिक आज अभ्यासणार आहोत, न्यूज फ्लॅश. बघा, न्यूज म्हणजेच बातम्या. काय असतात मुलांनो? बातम्या ह्या आपल्या आयुष्यात खूप म्हणजे महत्वाच्या म्हणजे न्यूज ही आपल्या आयुष्यातील जे न्यूज पेपर आहेत आणि जे पण मीडिया रिसोर्सेस आहेत ज्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळते ते आजकाल काय आहे खूप आपल्याला उपयोगाचं आहे. म्हणजे न्यूज फ्लॅश आपल्या चॅप्टरचंच नाव काय मुलांनो? न्यूज फ्लॅश. न्यूज फ्लॅश म्हणजेच काय? न्यूज म्हणजेच काय? बातमी. आणि फ्लॅश, न्यूज फ्लॅश म्हणजे आज आपण वेगवेगळ्या बातम्यांविषयी काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. वेगवेगळी जी न्यूज आहेत त्याच्यातून आपल्याला कुठल्या माहिती मिळतं, कुठली माहिती मिळते आणि न्यूज म्हणजे बातम्यांचे कुठले रिसोर्सेस आहेत, कुठले सोर्स आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, सर्वप्रथम न्यूज म्हणजे काय आहेत हे जेव्हा भारतामध्ये आधी तर काय होतं की असं आधी लिहायला म्हणजे आधी न्यूजपेपर वगैरे नव्हते कारण मुद्रण कला अवगत नव्हती. पण जेव्हापासून मुद्रण कला अवगत झाली तेव्हापर्यंत आपण 18व्या शतकापासून पाहू तर बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांनी काय केलेले? आपले विचार, आपले लेख काय करायला लागले? असे निबंधाच्या माध्यमातून ते लिहायला लागले. तर आपण न्यूज म्हणजे जे बातम्यांची सुरुवात आहे तर हे काय आपल्याला म्हणजे आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खूप मोठे जे सामाजिक नेते होते, जे समाजासाठी करत होते, म्हणजे शिक्षणातील जे लोक होते ते काय करायचे? छोटे छोटे लेख लिहून काय करायचे? असे त्याच्या प्रती छापून ते म्हणजे लोकांना न्यूजपेपरचे म्हणजे वाटायचे. त्याच्यातून आपल्या स्वातंत्र्याविषयी, स्त्री शिक्षणाविषयी आधी काय जागरूक करत होते. पण बघा मुलांना, आता न्यूज फ्लॅश आणि न्यूज पेपर हे काय झालेलं आहे? न्यूज फ्लॅश म्हणजे न्यूज ज्या बातम्या आहेत, ज्या घडामोडी आहेत, जे काही घडतं आहे तर ते काय आपल्याला आता आपण आपल्याला घरी बसून जगात कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, काय होतंय, काय चाललंय, अजून आपल्याला स्पोर्ट्स म्हणजे आता जे आहेत खेळ आहेत जसं हॉकी आहे, क्रिकेट आहे. तर क्रिकेट तर सगळ्यांचा आवडता गेम आहे. तर आज आपण ज्या IPLच्या मॅचेस आहेत किंवा ज्या 2020 ज्या अशा मॅचेस असतात, फुटबॉलचे सामने असतात, कबड्डीचे सामने असतात, हे काय करतो आपण या माध्यमामुळे रिसोर्सेसमुळे काय करू शकतो? आपण पाहू शकतो. आणि आता आपण लाईव्ह पाहू शकतो, आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. ही जी मीडियाची जी माध्यम आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय आता जगात कानाकोपऱ्यात काय चाललंय हे इझिली माहित होतं. तर न्यूज फ्लॅश आज आपला टॉपिक आहे खूप असा इंटरेस्टिंग आहे. आणि मुलांना न्यूजपेपर हा रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दाराच्या समोर असतो की नाही? त्याच्यातल्या आपण हेडिंग्स आणि छान छान बातम्या वाचून आपल्याला काय होतं म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटतं आणि जगात काय चालू आहे, कुठल्या क्षेत्रात काय चालू आहे हे आपल्याला माहिती होतं. आपण आता आपल्या या पाठामध्ये काय काय लिहिलं आहे, काय काय इंटरेस्टिंग आहे ते काय करूया मुलांना आज आपण अभ्यासूया. तर बघा, आपण आपलं जे चॅप्टर 3.6 आहे तर याचं काय करूया? इंट्रोडक्शन म्हणजे त्याची प्रस्तावना. या पाठात आपल्याला काय शिकायचं आहे आणि या टॉपिक मध्ये असं नवीन काय लिहिलेलं आहे म्हणजे आपण नेहमी पोएम अभ्यासलेले आहेत, कविता अभ्यासलेल्या आहेत, परत आपण लेसन अभ्यासलेले आहेत म्हणजे पाठ अभ्यासलेला आहे. पण हा असा वेगळा टॉपिक आहे जो आपल्याला मीडिया म्हणजे माध्यमाशी जे आहे क्षेत्र आहे अशा नवीन क्षेत्राशी काय करतो? अवगत करतो. तर बघूया इंट्रोडक्शन म्हणजे तिथे काय लिहिलेलं आहे. बघा मुलांनो, इंट्रोडक्शन समथिंग म्हणजे आपण याचा प्रस्तावना बघूया. समथिंग दॅट इज न्यू कॅन फ्रॉम न्यूज. आता न्यूज म्हणजेच काय मुलांना? न्यूज म्हणजेच बातमी. न्यूजचा अर्थ काय होतो? न्यूज म्हणजेच काय? बातमी. ठीक आहे. तर समथिंग दॅट न्यू म्हणजे असं काहीतरी नवीन घडतं. म्हणजे रोजच आपण पाहतो काही ना काही नवीन घडताना दिसतो आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन घडताना दिसतो. ते राजकीय घडामोडी असू दे, परत आपल्या देशातला स्पोर्ट्सचा भाग असू दे किंवा सांस्कृतिक भाग असू दे, कल्चरल ऍक्टिव्हिटी असू दे, आणि परत असे वेगवेगळे टॉपिक जे आहेत म्हणजे क्राईम पण रोज घडतं. तर हे पण आपल्याला इथे हे झालंय, तिथे हे झालंय असं आपल्याला वाचायला मिळतं. समाजात काय चाललंय, देशात काय चाललेलं आहे, जगात काय चाललेलं आहे हे आपल्याला हे कशामुळे कळतं? न्यूजमुळे. न्यूज म्हणजेच काय? बातमी. तर समथिंग दॅट इज न्यू म्हणजे काय? असं काहीतरी जे नवीन असतं. न्यू कॅन फ्रॉम न्यूज असं काहीतरी नवीन घडत असतं. म्हणजे प्रत्येक क्षणाला काही ना काही घडत असतं आणि ते आपल्याला कशाद्वारे कळतं? म्हणजे जे काही घडतं ते आपल्याला न्यूजमुळे म्हणजेच
ते बातमीद्वारे कळतं. आता तर इतकं हे झालेलं आहे, आता सोशल मीडिया आहे, आता न्यूजपेपरपेक्षा काय झालेलं आहे, आता जे न्यूजपेपर मॅगझिन्स हे तर पारंपरिक ट्रेडिशनल माध्यम झाले. पण आता आता इंटरनेटच्या सोयीमुळे आणि प्रत्येकांचं जवळ काय आहे, स्मार्टफोन आहे, तर प्रत्येकांकडे असे गुगल, व्हॉट्सअप, फेसबुक, मेसेंजर्स आणि असे नवीन नवीन जे सोर्स आहेत की आपल्याला क्षणात काय घडलंय, काय चाललंय हे आपल्याला लगेच कळतं आणि आपल्याला त्याच्या डिटेल म्हणजे त्याचे पिक्चर काय, त्या ठिकाणी जे रिपोर्टर जातात, ती परिस्थिती तिथे ते आपल्या कॅमेरामध्ये शूट करतात आणि आपण टीव्हीच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आपण हे सगळं बघत असतो. तर बघा, चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी काय आपल्या समाजात, आपल्या देशात किंवा बाहेर देशात घडत असतात. तर जी न्यूज आहे, तर न्यूज जे आहेत म्हणजे जे न्यूज पेपर्स वगैरे आहेत किंवा जे माध्यम आहेत, तर ते काय करतात, आपल्याला काय कुठे घडलेलं आहे हे दाखवत असतात आणि आपल्याला काय, आपण पण एखाद्या न्यूजचा एखादा मथळा वगैरे वाचला किंवा एखादं इंटरेस्टिंग शीर्षक वाचलं, तर आपल्याला पण काय वाटतं की ते वाचावं, किंवा आपण टीव्ही मध्ये पण काही असं शीर्षक वगैरे बघितलं, मथळा बघितला, तर ते टॉपिक बघितलं, तर आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर काय करतो आपण, त्याविषयी ते बघतो, त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आज आपण इथे हेच शिकणार आहोत, समथिंग दॅट इज न्यू कॅन फ्रॉम न्यूज. म्हणजे असं काहीतरी नवीन घडतं कशातून आणि ते आपल्याला न्यू कॅन फ्रॉम न्यूज. न्यूज मधून आपल्याला माहित होतं की जगात काय काय नवीन चाललेलं आहे, काय काय नवीन घडत आहे. इन दिस चॅप्टर वी कॅन रीड सम न्यूज आयटम्स अँड लर्न मोर अबाउट द न्यूज. वी कॅन रीड इन सम न्यूज. आपण इथे इन दिस चॅप्टर म्हणजे या चॅप्टर मध्ये, या टॉपिक मध्ये जो आपल्याला न्यूज फ्लॅश आहे, याच्यात आपण काय शिकणार आहोत, वी कॅन रीड सम न्यूज आयटम्स. तर आपण इथे काहीतरी असं न्यूज आयटम्स आहेत, न्यूजचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारचे न्यूज असतात, कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या न्यूज असतात, तर ते काय दिलेलं आहे, त्याचं डिटेल आपल्याला या पाठामध्ये दिलेलं आहे. अँड लर्न मोर अबाउट द न्यूज. आणि आपण न्यूज कशी लिहिली जाते, पेपरमध्ये कशी छापलेली जाते, टीव्ही मध्ये कुठल्या माध्यमातून न्यूज शो केलं जाते, तर मुलांना हे काय आज आपण सगळं अभ्यासणार आहोत. तर मला सांगा मुलांनो, प्रत्येकाच्या घरी न्यूज पेपर येतो बरोबर, आणि काय असतं की उठल्याबरोबर आपले आई किंवा बाबा त्यांना चहा पिताना काय लागतं असतं, न्यूजपेपर लागतं. तर ते चहा पिता पिता न्यूजपेपर वाचतात, त्याचा आनंद घेतात. तर बघा, न्यूजपेपर म्हणजे काय, जे आपल्याला आपल्याकडे जे न्यूजपेपर येतं, जो न्यूजपेपर येतो, वर्तमानपत्र. न्यूजपेपर म्हणजेच काय, वर्तमानपत्र. तर त्याच्यात वेगवेगळे कॉलम असतात. बघा, जो फ्रंट पेज असेल त्याच्यात काय काय खास घडलेलं आहे देश विदेशात, त्याची हेडिंग असते. त्याच्यानंतर बघा, कुठे काय घडलेलं आहे त्याच्या अशा छोट्या छोट्या न्यूज असतात. मग एक स्पोर्ट्सचं कॉलम असते, ज्या त्याच्यामध्ये कुठे कुठले स्पोर्ट्स खेळले गेले, कोणाला अवॉर्ड मिळाला, कुठले कॉम्पिटिशन चालू आहेत, काय काय चालू असतं, किंवा एखाद्या स्पोर्ट पर्सनची मुलाखत घेतलेली जाते, त्याच्याबद्दल म्हणजे विचारलं जाते की तुम्ही या क्षेत्रात कसे आले, इथे अचिव्हमेंट कशी कशी केली, अशा मुलाखती सुद्धा घेतलेल्या असतात. आणि परत न्यूजपेपरमध्ये परत एक कॉलम असतो जो राजकीय घडामोडींचा, म्हणजे आपल्या देशात, राज्यात किंवा बाहेर देशात काय चाललं, राजकीय वातावरण काय आहे, कुठे इलेक्शन आहे, कुठल्या पार्टीने काय म्हटलं, कुठले आमदार कुठे गेले आणि काय काय चालू आहे, असं पॉलिटिकल म्हणजे ज्या घडामोडी आहेत त्या असतात. परत एक आपलं कल्चरल म्हणजे सांस्कृतिक असतं, म्हणजे जे आपली सिनेसृष्टी आहे, म्हणजे आपले सिनेमा आहेत, नाटक आहेत आणि जगातल्या कानाकोपऱ्यात कुठले म्हणजे फिल्म लागलेले आहेत, कुठे काय काय विशेष आहे. आणि मग एखाद्या सेलिब्रिटीची जी ऍक्टरची मुलाखत घेतलेली असते, तर हे काय असतात, हे वेगवेगळे कॉलम असतात. परत आपण एक न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये आपण जाहिरातींचा कॉलम बघतो. त्याच्यात जाहिराती दिलेल्या असतात, एज्युकेशनल जाहिराती असतात, कुठे ऍडमिशन आहे, कुठे जॉब आहे, कुठे क्लासेस आहेत, कुठे प्लॉट विकायचा आहे, कुठे काय आहे, तर हे सुद्धा असते. परत एक छोटस कॉलम असतं, लग्न जुळवण्यासाठी सुद्धा पण ऍड दिलेल्याच असतात, वधूवर सूचक हे असतात. एक छोटस असं कॉलम असतं. आणि छोट्या मुलांसाठी पण एक कॉलम असतं, ज्याच्यात चिटकुले वगैरे, जोक्स वगैरे असतात. तुम्ही लोकमत मध्ये ते चिंटू च ते पाहिलं असेल की छोटे छोटे असे कॉमेडी असे म्हणजे एक छोटासा कॉलम असतात, स्टोरीज वगैरे असतात. आणि वीकली पुरवणी वगैरे येते, ज्याच्यात सखी वगैरे, त्याच्यात छान छान टॉपिक डिस्कस केले जातात, छान छान माहिती दिलेली जाते. तर हे काय होतं, हे पारंपरिक ट्रेडिशनल याच्यात काय होतं की न्यूज पेपरची न्यूज फ्लॅश म्हणजे अशा बातम्या आपल्याला माहिती पडायच्या आणि ह्या सगळ्यांसाठी काही खूप इंटरेस्टिंग विषय असायचा आणि जगात काय चाललं हे आपल्याला कळायचं.
पण परंतु मुलांना जेव्हापासून इंटरनेटचा शोध लागला, नेट आलं, स्मार्टफोन्स आले, तर आपल्याला काय झालं की आता आपण न्यूजपेपर वाचण्यापेक्षा आजकालच्या पिढीचा जो जास्त कल असतो तो कशामध्ये असतो की मोबाईलमध्ये. आता पटकन आपल्याला कसं आहे, आपल्या हातात 24 मोबाईल असतो, तर आपल्याला पटकन काय चाललंय तर ते लाईव्ह फोटो दिसतात, पटापट पटापट आपल्याला कुठल्या घडामोडी चालल्या हे आपल्याला सगळं दिसतं. तर तेच आपल्याला इथे म्हणजे कुठले कुठले माध्यम आहेत, न्यूजचे म्हणजे बातम्यांचे कुठले माध्यम आहेत, कुठले सोर्सेस आहेत, कशा कशा पद्धतीने आपल्याला न्यूज बद्दल माहिती होऊ शकते आणि काय काय होऊ शकते. आज हे काय करणार आहोत आपण, अँड लर्न मोर अबाउट न्यूज. तर आपण बातम्यांविषयी, न्यूज विषयी काय शिकणार आहोत, आपण या न्यूज फ्लॅश याच्यामध्ये आपण या पाठात शिकणार आहोत. चला मग आपण सुरुवात करूया. बघा याचं एक्सप्लेनेशन बघूया, स्पष्टीकरण बघूया. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, स्पष्टीकरण. तर मुलांना तुम्हाला इथे काय दिसतंय, कशाचं चित्र दिसते की आपल्याला काय दिसतंय इथे, इथे आपल्याला दिसतो आहे न्यूजपेपर दिसत आहेत. काय दिसत आहेत, न्यूजपेपर दिसत आहेत. न्यूजपेपर दिसत आहेत आपल्याला, दिसते न्यूज. बघा तर न्यूजपेपर म्हणजे काय असते की आपल्याला माहिती देणारे एक रिसोर्सेस असते, वर्तमानपत्र असते. ते बघा वर्तमानपत्र किंवा न्यूजपेपर ह्या प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेतून छापले जातात. आपण महाराष्ट्रात असतो तर मराठी भाषेत सुद्धा असेल, कोणी तामिळनाडूमध्ये असेल तर त्यांच्या तमिळ भाषेत असेल, कोणी बंगाली असेल तर त्याला त्याच्यात. तर म्हणजे ऑल लँग्वेजेसचे काय आहेत, न्यूजपेपर अवेलेबल आहेत जे आपण वाचू शकतो. इंग्रजीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या. तुम्ही सांगू शकता मुलांना तुम्हाला कुठले कुठले न्यूजपेपर माहिती आहे, त्यांची नाव आहेत का? व्हेरी गुड. कुठला आहे? लोकमत आहे, नवभारत आहे, लोकसत्ता आहे, सकाळ आहे, परत महाराष्ट्र टाइम्स आहे, हितवाद आहे, रोजगार आहे. तर काय आहेत, ही वर्तमानपत्रांची नावं आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार काय तुम्ही हे वर्तमानपत्र वेगवेगळे तुम्हाला ज्या आवडतात ते तुम्ही तुमच्या घरी मागवू शकता. तर बघा आपल्याला इथे दिसते आहे, काय दिसते आहे आपल्याला, न्यूजपेपर दिसते आहे. ठीक आहे, वाचूया आता आपण. एनिथिंग विच इज न्यू फॉर द कॉमन पीपल कॅन मेक अ न्यूज. एनिथिंग विच इज अ न्यू फॉर कॉमन पीपल. कॉमन पीपल म्हणजे आपले मिडल क्लास, सर्वसाधारण लोक, जे आपण आपण उठतो, ऑफिसला जातो, मुलं शाळेत जातात, म्हणजे कॉमन पीपल. तर बघा एनिथिंग समथिंग न्यू म्हणजे अशा काहीतरी महत्वाच्या अशा नवीन घटना घडत असतात. अँड एनिथिंग विच इज न्यू फॉर कॉमन पीपल म्हणजे कॉमन लोकांसाठी काय असतं, एखादी घटना घडत असते, अशी न्यूज घडत असते, कॅन मेक अ न्यूज. तर ती घटना काय असते, ती एक न्यूज, एक बातमी म्हणून पसरते. तर बघा मुलांना काय होतं बघा, एखाद्या महिला रस्त्याने जात असेल तर आता स्नॅचिंग म्हणजे असं चेन असं गळ्यातून ओढण्याचा प्रकार आहे, म्हणजे तो एक चोरीचा प्रकार आहे. तर बघा असं रस्त्याने घडलं तर काय होईल, ती जी बातमी आहे म्हणजे कॉमन लोकांमध्ये घडलेली बातमी आहे ती तुम्हाला पेपरमध्ये दिसेल किंवा न्यूज चॅनलमध्ये दिसेल. किंवा एखाद्या ठिकाणी अशी घटना घडली म्हणजे अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, तर काय होईल की ती त्या अपघाताची बातमी आपल्याला दुसऱ्या दिवशी न्यूज पेपरमध्ये दिसेल आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. बघा एखाद्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झाला, कुणी ऍक्टर किंवा एखादा सिंगर आला गाणं गायला, तर त्या गोष्टीची पण अशी न्यूज होते आणि ते कॉमन पीपल मध्ये काय अशी स्प्रेड होते. कोणी स्पोर्ट्स मध्ये जर अचिव्हमेंट मिळाली असेल, कोणी मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स अशा काही स्पर्धा होतात, अशा वेगवेगळ्या विभागातल्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी होतात आणि ते कॉमन लोकांसाठी काय असतात, त्या अशा ज्या बातम्या असतात त्या काय असतात, एक न्यूज म्हणून समोर न्यूजपेपर मध्ये छापल्या जातात. तर आपण सकाळी उठतो तर म्हणजे जे आपल्या देशामध्ये किंवा ज्या जगात ज्या राजकीय घटना घडतात किंवा ज्या महत्वाच्या घटना घडतात, तर त्याची जी बातमी असते ते काय असते, पहिल्या पेजवर असते. बघा आता आपलं म्हणजे जसं युद्ध असलं, पाकिस्तान आणि भारताचं युद्ध असलं किंवा वॉर झालं, कुठे काही हमला झाला, तर बघा ती न्यूज आपल्या फ्रंट पेजवर असते आणि आपण काय करतो, त्या न्यूजचं हेडिंग वाचूनच आपल्याला असं इंटरेस्ट येतो की नेमकं काय घडलं असेल, कुठे काय झालं असेल, ना आपण ती न्यूज मग काय करतो, पूर्णपणे वाचतो. म्हणजे आपल्या जगात कानाकोपऱ्यात, आपल्या गल्ली बोळात किंवा समाजात कुठेही घडणारी जी गोष्ट असते, जी कॉमन लोकांमध्ये स्प्रेड होते, पसरते, तिला काय म्हणू, कॅन मेक अ न्यूज. तर ती काय बनते, न्यूज बनते, म्हणजेच बातमी होते आणि ह्या न्यूज पेपर मधून छापून ती काय करते, ती जी गोष्ट आहे ती घराघरामध्ये पोहोचते. बघा, न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, स्पोर्ट्स, बिझनेस, सायंटिफिक
ऍटसेट्रा. तर बघा न्यूज कुठल्या कुठल्या क्षेत्रातल्या असतात, म्हणजे बातम्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात असू शकतात. तर कुठल्या कुठल्या याच्यात असू शकतात बघा, आपल्याला इथे न्यूजपेपर दिसते आणि न्यूजपेपर मध्ये काय दिसतात, वेगवेगळी हे जे असतात नाव आहेत. हे बघा, हे एका न्यूजपेपरचं नाव आहे, फायनान्शियल टाइम्स आहे. आणि परत काय आहे, हा ला ट्रिब्यून आहे. हे वेगवेगळे काय आहेत, नावं आहेत बरं. हे न्यूजपेपरची वेगवेगळे नावं आहेत. आणि बघा इथे जे अशा ज्या हेडिंग्स असतात, ह्या काय असतात, हेडिंग्स असतात. म्हणजे काय असते, हे हे शीर्षक असते. आणि या न्यूजपेपर मध्ये बघा असे वेगवेगळे प्रत्येक पेजवर वेगवेगळे कॉलम असतात. तर बघा, न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स मध्ये एखादा काही कशात तरी आपल्याला अचिव्हमेंट्स म्हणजे आपण त्या स्पर्धेत म्हणा किंवा कुठल्याही याच्यात काय केलं आपण, काही असं म्हणजे आपण जिंकलो किंवा काही प्राप्त केलं, तर काय होईल, अचिव्हमेंट्स म्हणजे जिंकणे किंवा आपण ज्या काही जे काही ट्रॉफी प्राप्त करतो किंवा जे काही आपल्याला यश मिळतं, अचिव्हमेंट म्हणजे यश. न्यूज कॅन बी एनी अचिव्हमेंट इन द फील्ड, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जर आपल्याला यश मिळत असेल, आपण त्याच्यात प्रावीण्य मिळवत असू, इन हिज फील्ड, तर कुठल्या कुठल्या बघा, जसं एज्युकेशन मध्ये जसं एखाद्या म्हणजे कॉलेजमधलं कोणी टॉपर आला असेल, आता आपल्याला रिसेंटली 10वी-12वीची रिझल्ट लागले, तर 12वीच्या परीक्षेमध्ये कोणी म्हणजे 99 असे पर्सेंटेज घेतले असतील आणि तो देशातून असं टॉप असेल, तर मग त्याची न्यूज किंवा त्याची बातमी कुठे छापलेली असते, त्याच्या फोटो सगळं, त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलेलं, त्याला फुलांचं गुच्छ दिलेलं फोटो आपल्याला पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतो. आणि बरोबर अजून वेगवेगळ्या शाळेतून मुलं काय करतात, टॉप करतात. जसं नीटची एक्झाम असेल, JEE ची एक्झाम असेल, तर या सगळ्या परीक्षेमध्ये जो टॉप मोस्ट करतो किंवा ज्यांना छान छान मार्क्स मिळतात, तर काय करतात, त्यांचे फोटो काय असतात, आपल्याला न्यूजपेपरमध्ये दिसतात. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करणारे लेख आणि त्यांची मुलाखत घेतली जाते की त्यांना हे यश कसं मिळालं, त्यांनी अभ्यासाचं नियोजन कसं केलं आणि कसं काय त्या इथपर्यंत ते पोहोचू शकले. ते हे सगळं काय असतं, आपल्याला इथे न्यूजपेपरमध्ये त्या बातमीमध्ये लिहिलेलं दिसतं. आणि परत मुलांना जसं जसं टॉप लेवलच्या एक्झाम असतात, MPSC, UPSC, त्याच्यात कलेक्टर, IPS ऑफिसर जर वगैरे बनतात, तर त्यांना पण त्याच्यात जो सिलेक्ट झाला, ज्याचा पहिला नंबर वगैरे आला, तर काय करतात, त्यांचा पण फोटो आपल्याला दिसतो की बाबा त्यांचं एज्युकेशन कसं होतं, त्यांनी कसा स्ट्रगल केला, कसा अभ्यास केला, कुठल्या अकॅडमीमध्ये कोर्स वगैरे लावला, तर त्यांचे पण फोटो असतात. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करणारे फोटो असतात. परत तुम्ही LLB किंवा कुठले इंजिनिअरिंग म्हणजे कुठल्याही एज्युकेशनल क्षेत्रात जर तुम्ही अचिव्हमेंट म्हणजे यश प्राप्त केलं, तुम्ही जर फर्स्ट सेकंड नंबर मध्ये आले, तर काय असतात, फोटो असतात. परत बघा, आणि न्यूज सुद्धा असते. आणि आता आता तर असं झालेलं आहे की आपल्या जे क्लासेस जे असतात, ट्युशन कोचिंग क्लासेस असतात, त्यांच्या कोचिंग क्लासमध्ये मुलं जर टॉप आले, तर त्यांच्या होर्डिंग्स पण लावलेले असतात. रस्त्यावर पाहतो किंवा त्या मुलांचे जे फोटोज असतात ते पेपरमध्ये छापलेले असतात कॉंग्रॅच्युलेशन साठी. तर बघा, असं एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक स्वरूपातल्या पण काय असतात, न्यूज आपल्याला पेपरमध्ये पेपरमध्ये दिसतात. त्यांचं स्ट्रगल, त्यांची मेहनत, त्यांच्या आई वडिलांची मेहनत, कुठल्या शाळेतून होते, हे सगळं काय आपल्याला न्यूज पेपरमधून, बातम्यांमधून आपल्याला काय कळतं. आणि ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात, तर काय होतं, मुलांना आपल्याला पण काय होते की तसं करायची आपल्यात पण जिद्द अशी निर्माण होते. आणि ह्या ज्या न्यूज आहेत, कुठे काय झालेलं आहे एज्युकेशनल, तर ह्या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात काय, संपूर्ण जगात काय, असे हे पोहोचले जातात. आणि न्यूजपेपर तर आता प्रत्येक घराघरात असतो, तो त्यामुळे काय त्याच्या गोष्टी म्हणजे सामान्य कॉमन पीपल पर्यंत पोहोचल्या जातात. आता दुसरं बघूया, स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजेच काय, मुलांना खेळ. तर बघा, आपल्या आता म्हणजे आधी तेवढं स्पोर्ट्सला किंवा गेम्सला तेवढं स्कोप नव्हतं, परंतु तुम्ही आताच्या या शतकात पाहाल तर काय आहे की स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटला तर अमेझिंग, लोक क्रिकेटसाठी वेडे झालेले दिसतात. त्याच्यासाठी जर फायनल वगैरे असेल, स्पेशली पाकिस्तान इंडियाचं फायनल जर असेल, तर लोक कितीही तिकीट म्हणजे द्यायला तयार असतात आणि मॅच बघायला जातात. तर आपण बघतो की न्यूज पेपरमध्ये एक स्पोर्ट्स कॉलम पण असतो. तर त्याच्यात बघा, जे स्पोर्ट्स ज्या ऍक्टिव्हिटी करतात आपल्या देशात किंवा बाहेरच्या देशात, तर बघा कुठले कुठले स्पोर्ट्स आहेत, जसं बॅडमिंटन आहे, क्रिकेट आहे, हॉकी आहे, परत आजकाल कबड्डी वगैरेचे पण लीग होतात, टेनिस आहे, टेबल टेनिस आहे, कुस्ती आहे, रेसलिंग वगैरे आहे आणि शूटिंग वगैरे. आजकाल वेगवेगळे असे आउटडोअर म्हणजे आउटडोअर आणि इनडोअर, ह्या दोन्ही टाईपचे जे स्पोर्ट्स असतात आणि त्यांच्या
कॉम्पिटिशन ज्या आहेत त्या जागतिक लेवलवर काय होत असतात, म्हणजे कुस्ती राहू दे, काही असू दे, तर त्या जागतिक लेवलवर त्या त्या स्पर्धा होत असतात. तर त्या स्पर्धामध्ये कोण जिंकलं, कोणी किती कामगिरी केली, कोणी कसं परफॉर्म केलं, कसं हे केलं, तर हे आपल्याला न्यूजद्वारे म्हणजे न्यूज पेपरमध्ये त्या स्पोर्ट्स कॉलममध्ये आपल्याला दिसते. कोणी किती रन बनवले. आणि बघा मुलांना ह्याच्यात पण काय असतात, स्पोर्ट्स कॉलममध्ये मोठमोठे जे खेळाडू असतात, टेनिसपटू जे असतात किंवा क्रिकेटर असतात, तर त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या जातात. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या गेमची सुरुवात कशी केली, कधी कोणत्या वर्षापासून सुरुवात केली, प्रॅक्टिस कसं केलं, आणि त्यांना पण त्यांच्या पण आयुष्यात जे अप्स अँड डाऊन, चढ उतार येतात, आणि त्याला न जुमानता आणि त्याला न घाबरता ते कसे पुढे आपले ध्येय गाठतात. तर हे आपण इंटरव्ह्यूज वगैरे पण काय करतो, या स्पोर्ट्स कॉलम मध्ये वाचतो. परत आहे मुलांना बघा बिझनेस. बिझनेस म्हणजेच काय, व्यापार. तर आजकाल तुम्ही बघाल बिझनेस मोस्टली आता बिझनेसमॅन, म्हणजे आपल्या इंडियातला बिझनेसमॅन असेल तर अंबानी, मुकेश अंबानी हे नाव आपल्यावर, अदानी, टाटा, बिर्ला, तर हे नाव आपल्या तोंडात येतात. म्हणजे आपल्याला न्यूज म्हटलं, बिझनेस म्हटलं की परत त्यांचे चेहरे आपल्या समोर येतात. तर बघा बिझनेस बद्दल जसं कुठलं नव्या घडामोडी असल्या जसं अंबानीचं जे आहे रिलायन्स, त्यांनी रिलायन्स चालू केलं. परत त्यांचे फोन, मोबाईलच्या क्षेत्रात त्यांनी काम केलं. त्यांचे खूप मोठे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे मोठमोठे बिझनेस आहेत. टाटा, बिर्ला यांचे जे बिझनेस आहेत, किंवा जे पण असे मोठे बिझनेसमॅन आहेत, त्यांनी काही नवीन गोष्टी लॉन्च केल्या, नवीन कार लॉन्च केल्या, किंवा बिझनेस म्हणजे व्यापारात काहीतरी असं नवीन घडलं किंवा नवीन सुरू झालं, तर हे काय माहित होतं आपल्याला, ह्या बिझनेस कॉलम मध्ये आपल्याला माहित होतं. तर हे छोट्या बिझनेस पासून तर मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांपर्यंत जे काही ज्यांनी अचिव्हमेंट केली असेल, नवीन काही सुरुवात केलं असेल, तर आपल्याला त्यांच्या बिझनेस म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती होतं आणि आपल्याला माहिती मिळते. मग आहे सायंटिफिक. सायंटिफिक म्हणजेच काय मुलांना, वैज्ञानिक. सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक. बघा आपल्या देशामध्ये ज्या हे आहेत, म्हणजे काय वैज्ञानिक शाळा वगैरे आहेत, इस्रो वगैरे आहेत, ज्या आहेत. तर बघा आपल्या देशात पण नवीन नवीन याच्यात काय होत असतं, नवीन नवीन क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते. आपण म्हणजे आता माणसाने काही चंद्रावर म्हणजे तेव्हाच पाऊल ठेवलं, अजून आपल्या याच्यातून वेगवेगळे यान, अवकाशयान बनवले जातात, जे आपण वेगळ्या ग्रहांवर पाठवतो. तिथल्या फोटो क्लिक करून फोटो त्या स्पेसमध्ये पाठवल्यानंतर फोटो क्लिक करून आपल्याला आपल्या जे जे सायंटिस्ट बसलेले असतात त्यांच्या त्या लॅपटॉपवर, त्यांच्या त्या स्क्रीनवर ते दिसते, त्याच्यावर ते रिसर्च सुद्धा करतात. परत नासा वगैरे सारख्या काय आहेत, सायंटिफिक अशा हे आहेत, त्यामुळे त्याला आपल्या प्रयोगशाळा आहेत, ज्याच्यात ते तासन तास अभ्यास करतात. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यासारखे लोक अवकाशात जाऊन आले, रिसर्च करून आले. तर अशा ज्या सायंटिफिक घडामोडी आहेत, किंवा कुठे काय झालं, म्हणजे हे आपल्याला काय म्हणजे जे ग्रह, चंद्र, तारे याच्या रिसर्च विषयी, किंवा नवीन कुठला तारा झाला म्हणजे क्रिएट झाला, आणि कुठे काय काय झालेलं आहे, हे जे सायंटिस्ट जे रिसर्च करतात, ते सायंटिफिक गोष्टी सुद्धा आपल्याला काय माहित होतात, ह्या न्यूजपेपर पासून आपल्याला माहित होतं. म्हणजे न्यूजपेपर जे वर्तमानपत्र आहे, तर ते काय आहे, आपल्याला सगळ्या क्षेत्रातली माहिती देते. ती जाऊ दे, ती सांस्कृतिक पण. जसं आता आपण बघूया सांस्कृतिक, म्हणजे जे आपण सिनेमे वगैरे पाहतो, पिक्चर्स पाहतो, तो कुठल्या पिक्चर मध्ये काय आहे, त्याची स्टोरी काय आहे, त्याला किती पैसे लागले, तो पिक्चर किती प्रमाणात चालला की फ्लॉप झाला, हे सगळं सुद्धा पण आपल्याला माहिती होते. परत आजकाल तर जे आहे आपली पाककला जी आहे ना, कुकिंग, त्याला पण खूप स्कोप आहे. त्याच्या पण स्पर्धा होत असतात. मग त्याच्यात कुठला शेफ चांगलेला आहे, कुठलं रेस्टॉरंट चांगलेलं आहे, त्याच्या पण स्पर्धा होतात. तर तो पण आता आपल्याला वर्तमानपत्रात म्हणजे न्यूज पेपरमध्ये दिसतो. तर वर्तमानपत्रात आता आपल्याला असं कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार नाही. तर आपण जेव्हा सकाळी उठतो, तर न्यूज पेपरमध्ये आज म्हणजे दिवसभरात काय घडलं, रात्री काय घडलं, त्याच्या सगळ्या घडामोडी काय असतात, आपल्याला घरी बसून या न्यूज पेपरमुळे आपल्याला काय होतं, माहित होतं. आणि मुलांना न्यूज पेपरचे फायदे काय आहेत सांगाल का तुम्ही मला? तर बघा न्यूज पेपरमुळे काय होतं, आपली भाषा सुधारते, आपल्याला नवीन नवीन शब्द माहिती होतात, आपली वाचन कला जी आहे ती सुधारते. आपल्याला जे आपलं काय म्हणतात चालू घडामोडींविषयी माहिती होतं, घडामोडींविषयी माहिती होतं, आपले जनरल नॉलेज त्याच्यामुळे अपडेट होतो. आणि जर आपण अशा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो,
त्याच्यात हे सगळे प्रश्न विचारले जातात. म्हणून न्यूजपेपर काय आहे, आपल्याला आपले जे जीवन आहे ते काही समृद्ध बनवत जातं आणि आपल्याला काय करतं, ते हुशार करतं. तर बघूया आता मुलांनो, इथे पुढे काय दिलेलं आहे. बघा, आता इथे हेच सांगितलेलं आहे की न्यूज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बघा इथे काय दिलेलं आहे, ऍक्सिडेंट ऑर नॅचरल डिझास्टर कॅन ऑल्सो फॉर्म न्यूज. तर आपण पाहिलं आहे की न्यूज तर स्पोर्ट्स असते, एज्युकेशनल न्यूज असते, सायंटिफिक न्यूज असते, त्याच प्रकारे ऍक्सिडेंट. बघा मोठमोठे ऍक्सिडेंट होतात, जसे प्लेन क्रॅश वगैरे होतात, त्याच्यात पण आपण काय बघितलेलं आहे, त्याची न्यूज होते. मुलांना आता रिसेंटलीच काय झालं होतं की आपण जे अजित पवार आहेत त्यांचं काय प्लेन क्रॅश झाला होता जानेवारी, म्हणजे 27 जानेवारीला वगैरे झालं. तर तेव्हा काय ती जी बातमी आहे ती आपल्याला काय माहित झाली, ती लगेच माहित झाली ऍक्सिडेंटची. त्यांचं प्लेन कुठे क्रॅश झाला, कसं लोकांनी मदत केलं, काय झालं होतं. तर जसं ऍक्सिडेंट वगैरे सारख्या ज्या बातम्या आहेत त्या पण आपल्याला काय होतात, न्यूजद्वारे माहिती होतात. ते प्लेन ऍक्सिडेंट असू दे, आपलं रोड ऍक्सिडेंट असू दे, आणि परत कुठले ऍक्सिडेंट असू दे, तर ते काय आपल्याला न्यूजमुळे माहिती होतं. और नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजेच काय मुलांना, नैसर्गिक आपत्ती. नॅचरल डिझास्टर म्हणजेच काय, नैसर्गिक आपत्ती. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, डिझास्टर म्हणजे आपत्ती. तर नॅचरल डिझास्टर मध्ये काय काय येतात, जसे ओल्कॅनोज म्हणजे जे भूकंप राहतात, परत काय असतं, नदीला जे पूर वगैरे येतात, हवा तुफान येतात, त्याच्यामुळे काय होतात की खूप साऱ्या घरांचं असं नुकसान होतं, जसं ढगफुटी वगैरे होते. तर हे काय झाले मुलांना, नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक जी आपत्ती होती, ज्याच्यामुळे जसं नदीला खूप पूर आलं तर काय होतं, खूप सारे घरं वाहून जातात, लोक बेघर होतात, शेत जमीन यांना काय होतं, खूप नुकसान होतं. आणि परत जसं जसं भूकंप वगैरे आला त्याच्यामुळे त्या जमिनीला क्रॅक्स पडतात, मोठ्या मोठ्या इमारती पडतात, त्याच्यात हजारो लोकांचे जीवन जातात. मग सुनामी, जसं समुद्राच्या खूप मोठ्या मोठ्या ज्या लाटा असतात आणि त्या लाटा समुद्र किनाऱ्याचं जवळील जे गाव आहे त्याला सगळं ते काय, तिथे खूप हानी होते. मग ज्वालामुखीचा उद्रेक असू दे, ढगफुटी असू दे, हे काय नॅचरल डिझास्टर असतात. तर कुठे काय झालं वगैरे आपल्याला हे कशामुळे माहिती होतं, न्यूजमुळे हे टॉपिक असतात. बातमी बनते ही आणि आपल्याला काय असतात, न्यूजपेपरद्वारे हे सगळे जे आहेत ते आपल्याला माहिती होते. बघा इथे काय दिसते आहे आपल्याला, इथे काही ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे असं इथे दिसतंय, त्यांनी लोक गोळा झालेला आहे असं दिसतंय. याचा असं फोटो वगैरे काढून काय होतं की म्हणजे हे न्यूजपेपर मध्ये असं छापलं जातं, ज्यामुळे आपल्याला पिक्चर्स आहेत काय, आपल्याला न्यूज माहित होते. आणि बघा न्यूजचं जर हेडिंग इंटरेस्टिंग असेल आणि असं पिक्चर असेल तर आपल्याला काय ते वाचायला, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते संपूर्ण वाचून घ्यावं की काय झालं, काय असेल ते आपण मग ते काय करतो, वाचतो. बघूया आता पुढे. तर आपण न्यूज कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात, कुठल्या कुठल्या क्षेत्रातल्या असतात त्या बघितलं. बघा डेली न्यूज, सायन्स इन इट न्यूज. बघा डेली न्यूज आहे. आता इथे काय टायटल दिलेला आहे, सायन्स इन द न्यूज. ठीक आहे, सायन्स इन द न्यूज हा काय दिलेला आहे, इथे टायटल दिलेला आहे. बघा, द टायटल और स्टेटमेंट अपियरिंग अबव द आर्टिकल और न्यूज आयटम आर कॉल्ड द हेडलाईन. बघा एखाद्या न्यूज पेपर मध्ये असं काय असेल, टायटल म्हणजे जर असं शीर्षक असेल, टायटल और स्टेटमेंट असं शीर्षक असेल किंवा असं स्टेटमेंट असेल, अपियरिंग अबव द आर्टिकल और न्यूज, आर्टिकल वगैरे लिहिलेले असतात, आर्टिकल और न्यूज आयटम इज कॉल्ड द हेडलाईन. तर याला काय म्हणू, म्हणजे बघा एखादा आर्टिकल लिहिलेला असेल, पेपरवर एखादा आर्टिकल लिहिलं असेल, एखादा लेखकाने आर्टिकल लिहिलेला असेल, किंवा जो न्यूज पेपरमध्ये एखाद्या संपादकाने जर आर्टिकल लिहिलेला असेल, तर त्या आर्टिकल मध्ये जर असं हेडिंग असलं, म्हणजे त्याचा मथळा असा छान असला, तर काय होतं, न्यूज आयटम इज कॉल्ड द हेडलाईन. म्हणजे अशी हेडिंग असली, त्याला मथळा असला, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण असं हेडलाईन म्हणतो. मग आता इथे काय दिलेलं आहे, हा डेली न्यूज काय आहे, असं न्यूज पेपरचं नाव आहे, पण इथे काय दिलेलं आहे, असं टायटल दिलेलं आहे, सायन्स इन द न्यूज. हा काय दिलेला, टायटल दिलेला आहे. आणि मग काय केलेलं आहे, या टायटलच्या बेसिक वर काय दिलेलं आहे, इथे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे इथे काय छापलेलं आहे, संपूर्ण आर्टिकल छापलेला आहे, किंवा संपूर्ण या टायटलशी म्हणजे या शीर्षकाशी जी रिलेटेड न्यूज आहे, जी बातमी आहे, ती या न्यूज पेपरवर काय बाजूला काय केली आहे, छापली आहे, इज कॉल्ड द हेडलाईन. तर या टायटलला, या शीर्षकाला काय म्हणू आपण, हेडलाईन म्हणू.
आणि ह्या हेडलाईनमुळेच काय होतं, हेडलाईन म्हणजेच काय मुलांना मथळा. म्हणजे या हेडलाईनमुळे जर हे इंटरेस्टिंग असेल आणि तुम्ही तुमच्या आवडीचं असेल तर काय करतो आपण, ही संपूर्ण जी बातमी आहे त्या हेडलाईनमुळे काय करतो आपण, ह्या मथळ्यामुळे काय करतो आपण ती सगळी माहिती वाचून काढतो.